रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, प्रभू श्री रामचंद्राच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, बजरंगबलीच्या हातामध्ये गदा आहे, कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, खंडोबाच्या हातामध्ये खांडा नावाचं शस्त्र आहे. हे सगळे भक्तांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक देवदेवतांनी स्वतःच्या हातामध्ये शस्त्र ठेवलंय. पण तुमचा विठ्ठलाच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही आणि शस्त्र नसूनही तुमचे विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवरती आहे. मग तो भक्तांचं रक्षण करणार कसं? यावर बाबांनी त्याला उत्तर दिलं की आजच्या युगातला कराटे ब्लॅक बेल्ट वाला तो व्यक्ती बघितलाय का, मास्टर बघितलाय का? त्याच्या हातामध्ये काहीच नसतं, परंतु एकाच वेळेस 10 लोकांना लोळण्याची ताकद येत असते. आणि आमचा विठ्ठलही तसाच आहे, ज्याच्या हातात काही नसून सर्व काही आहे, तो आमचा सर्व गुण संपूर्ण सर्व निपुण विठ्ठल आहे. ऐकूया एक सुंदरसे गीत. येस, नक्कीच टाळ्या विठ्ठलच आहे. तुम्ही वाजवणाऱ्या टाळ्या या सगळ्या विठ्ठलाच्या चरणी जातील, तेव्हा टाळ्या वाजवा. माझ्यासाठीच नाही, गायकांसाठी, गायिकेसाठी, जे काही तुम्हाला छान वाटेल. टाळ्या वाजल्याने काय होतं की तो जो नाद आहे, लता दीदी म्हणतात की एखादी गायिका जर स्वर उचलला आणि टाळ्या ऐकू आल्या तर त्या स्वरामध्ये सुद्धा बदल होतात, स्वर सुधारतो. इतकी प्रचंड ताकद टाळ्यामध्ये असते आणि कलाकाराला तेच हवं असतं, तेव्हा टाळ्या वाजवा. ओके.